ख्रिस्त याच्या पवित्र नावामध्ये, याच्या सामर्थ्यशाली नावामध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एक वार आजच्या ह्या संध्याकाळच्या अभ्यासक्रमामध्ये पुन्हा एक वार मी स्वागत करत आहे. नेहमीप्रमाणे आपण सर्वजण या ठिकाणी जमलेलो आहोत आणि आपण देवाच्या नावामध्ये जमलेलो आहोत, म्हणून देव त्याचं अभिवचन जे आहे ते पूर्ण करणार आहे. ते अभिवचन म्हणजे ज्या ठिकाणी दोघे किंवा तिघे त्याच्या नावामध्ये उपस्थित आहेत त्या ठिकाणी तो आहे. तर म्हणून आज देवाच्या उपस्थितीमध्ये आज पुन्हा एक वार आपण देवाचा अभ्यासक्रम जो आहे तो पार पाडणार आहोत. तर हीच विनंती आहे की जसा देवाने आपल्याला आतापर्यंत आशीर्वाद दिला तसाच देवाने इथून पुढे देखील आशीर्वाद द्यावा. जरी आपण ह्या तत्वाच्या शेवटच्या टप्प्यावरती जरी आलो असलो तरी देखील शेवटचे टप्पे जे असतात ते महत्त्वाचे असतात. आणि म्हणून इथून पुढचा जो अभ्यासक्रम आहे या तत्वामधला 24वा तत्व आहे. तर ते तत्व शिकत असताना, शेवटच्या टप्प्यामध्ये शिकत असताना आपण आजच्या ह्या वर्षामध्ये काय काय घडामोडी होतील इथपर्यंतचा अभ्यास करणार. म्हणून कळकळीची नागराची विनंती आहे की कोणताही सत्र जे आहे इथून पुढचं त्या सत्रामध्ये तुमची हजेरी दाखवा. मला याचा पूर्ण विश्वास आहे, आशा आहे की त्याचा फायदा तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये नक्कीच होईल. तर पुन्हा एक वार आज आपण असं पाहत आहोत की देवाच्या आहे आणि देवाच्या मदतीने आपण कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत. तर आपण गुडघे टेकू, डोळे झाकू आणि प्रार्थना करू. एकमेव सत्य जिवंत देव, आमचा निर्माण करता, आमचा सांभाळ करता, येशू ख्रिस्त याच्या प्रिय नावामध्ये आज आम्ही परमेश्वर पित्या तुमच्याकडे येत आहोत. विनंती आणि प्रार्थना घेऊन येत आहोत, कारण की आम्हाला तुमची गरज आहे. मग ते आमचं दैनंदिन जीवन असू दे, त्या दैनंदिन जीवनामध्ये रोजची भाकर असू दे, अथवा ही आध्यात्मिक भाकर असू दे, आम्हाला सर्व गोष्टीची गरज जी आहे ते तुमच्याकडून ती गरज पूर्ण होते असा आमचा पूर्ण विश्वास आहे. म्हणून जसे आहोत तसे आम्ही तुमच्याकडे आलेलो आहोत. आमच्यामध्ये कोणतीही योग्यता नाही आहे आणि म्हणून विनंती करत आहोत की तुम्ही आमच्यावरती दया करा आणि कृपा करा. नेहमीप्रमाणे वारंवार आम्ही प्रार्थना करत असतो की आमच्या पापांची चुकांची फक्त क्षमाच करू नका, तर ते पुसून टाका. कारण की आम्ही परमपवित्र स्थानामध्ये आहोत, ज्या ठिकाणी येशू ख्रिस्त मध्यस्थी करत आहे, ज्या ठिकाणी न्यायनिवाडा सुरू आहे. आणि त्याच्याविषयी आम्ही शिकत असताना आमचे विचार, आमचं बोलणं, आमचे संदेश किंवा आमच्या प्रार्थना त्या परमपवित्र स्थानाशी निगडीत असाव्यात असं तुमच्या दैनंदिन कृपेने होऊ दे. म्हणून प्रार्थना विनंती करत आहोत की तुम्ही आमच्या संगती राहा. प्रत्येकाला पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन लाभू दे. जे लोक ह्या ठिकाणी येण्याच्या मार्गावरती आहेत त्यांना सुखरूप ह्या ठिकाणी वेळेवरती घेऊन या. नम्र प्रार्थना येशूच्या नावे मागतो, म्हणून तुम्ही ऐका. मार्ग जो आहे तो पवित्र स्थानामध्ये आहे. जर आपल्याला येशू ख्रिस्ताचं अनुकरण करायचं, येशू ख्रिस्ताच्या पाठीमागे जायचं, तर येशू ख्रिस्त कुठं कुठं गेला त्या ठिकाणी आपल्याला जावं लागेल. कारण की जर येशू ख्रिस्त स्वर्गाच्या राज्यामध्ये पोहोचलेला आहे आणि जर आपल्याला स्वर्गाचं राज्य पाहिजे, तर येशू ख्रिस्त स्वर्गाच्या राज्यामध्ये कसा पोहोचला तो जो मार्ग आपण शोधला तर आपण देखील त्या मार्गावरती जाऊ शकतो. म्हणून देव किंवा येशू ख्रिस्त म्हणतो की मार्ग, सत्य आणि जीवन मीच आहे. जो मार्ग सत्य आहे आणि त्या मार्गाचा आणि त्या सत्याचा जर तुम्ही वापर केला तर तुम्हाला जीवन मिळेल असं येशू ख्रिस्ताला सांगायचं. तर त्याच्यासाठी आपण पवित्र स्थानाविषयी शिक्षण घेतलं. पवित्र स्थानामध्ये आपण असं पाहिलं की दैनंदिन सेवा एक व्हायची आणि वार्षिक सेवा एक होत असे. दैनंदिन सेवेमध्ये पापी ज्यावेळेस पाप करायचा त्यावेळेस कोकरू घेऊन यायचा आणि त्या कोकऱ्यावरती हात ठेवून पापाची कबुली करायचा. पाप त्या पाप्यावरून त्या कोकरावरती स्थलांतरित व्हायचं, ते कोकरू वधलं जायचं. मग याजक ते कोकरू घेऊन, त्या कोकऱ्याचं रक्त घेऊन
पवित्र स्थानामध्ये जायचा आणि पवित्र स्थान आणि परम पवित्र स्थानामध्ये जो पडदा आहे त्या पडद्यावरती रक्त शिंपडायचा. कारण की त्या पडद्याच्या पलीकडं आज्ञा आहेत आणि त्या आज्ञा हेच सांगतात की जो कोणी मला मोडेल त्याचं मला रक्त पाहिजे, कारण की पापाचं वेतन मरण आहे. तर पापी त्याचं रक्त ह्या पडद्यावरती शिंपडायच्या ऐवजी ते कोकरू जे आहे त्याचं रक्त शिंपडलं जायचं. आणि आज्ञेचा जो हुकूम आहे की मला रक्त पाहिजे, ज्यानं पाप केलंय, जो गुन्हा करत आहे, जो पापी आहे त्याचं मला रक्त पाहिजे, तर त्या पापाच्या ऐवजी हे कोकरू जे येशू ख्रिस्ताला दर्शवतं, त्या कोकऱ्याचं रक्त म्हणजे थोडक्यात येशू ख्रिस्ताचं रक्त त्याच्यामध्ये शिंपडलं जायचं 7 वेळेस. बर, मग याजक परत येऊन काय म्हणायचा की बाबा तुझं पाप तुझ्यापासून वेगळं झालेलं, इथपासून वेगळं झालेलं आहे, पण तरी पण पाप पवित्र स्थानामध्ये आहे, पूर्णपणे तू निर्दोष नाहीस. तुला जर निर्दोष व्हायचं असेल तर तू जा आणि जोपर्यंत तुझा न्याय होत नाही तोपर्यंत तू पवित्र आयुष्य जग, तोपर्यंत काही चुकी करायची नाही. आणि जर चुकी झालीच तर जो दिवस न्यायाचा आहे त्याच्या अगोदर परत ये आणि परत पापाची कबुली कर. परत जा पण पाप करू नको. परत जर पाप झालं तर तुला संधी कधीपर्यंत आहे, न्याय निवडा सुरू होईपर्यंत तुला संधी आहे. एकदा जर न्याय निवडा सुरू झाला तर हा याजक जो आहे महायाजक, तो पवित्र स्थानातून परम पवित्र स्थानावर जातो. मग तुझं हे रक्त घेऊन शिंपडण्यासाठी कोण नसेल, म्हणून जोपर्यंत याजक इथंच आहे तोपर्यंत तू साधून घे. कुठं वाचलं? एवढं जे बोललो आपण कुठे लिहिले हे? लेवियाचा 4था अध्याय, बरोबर. पण ज्यावेळेस वार्षिक सेवा व्हायची वर्षातून एकदा 7वा महिना 10वा दिवस, एकच दिवस, त्या सेवेमध्ये 2 कोकरे घेतण्यात येत असत आणि याजक काय करायचा, एक कोकरू दोन्ही कोकरांवरती चिठ्ठ्या टाकायचा. एक बकरा, 2 काय आहेत हे? बकरे आहेत. बकरे वेगळं आणि कोकरू वेगळं. तर 2 बकऱ्यांवरती चिठ्ठ्या टाकायच्या आणि एक बकर देवासाठी आणि एक बकर सैतानासाठी. जे बकर देवाचं आहे त्याला वधलं जायचं, त्याचं रक्त साक्षीपट, काय शब्द आहे? साक्षीपट. साक्षीपटावरती शिंपडलं जायचं आणि मग त्या ठिकाणी न्यायनिवाडा व्हायचा. ह्या याजकाला देव सांगत असे, इथं देव असेल आणि देव ह्या याजकाला सांगत असे की बाबा परत जाऊन कोणी कोणी पाप करणं बंद केलंय किंवा जरी पाप केलं तर परत येऊन त्यांनी पापाचं प्रायश्चित केलंय का नाही हे सांगितलं जायचं. म्हणजे 7 महिने 9 दिवसापर्यंत कोणी कोणी पापाचं प्रायश्चित केलंय एवढ्या सगळ्यांची नावं तिथे यायची. मग ज्या ज्या लोकांनी प्रायश्चित केलंय, पाप करणं बंद केलंय, त्यांचं पाप हा याजक घ्यायचा आणि जे सैतान कोकरू आहे, सैतानाचं जिवंत बकरा आहे, त्याच्यावरती काय करायचा, पापाची कबुली करायचं. ते पाप आता पडद्यावरून कोकऱ्यावरती आलं, बकऱ्यावरती आलं आणि हे बकरं जे आहे ते धष्टपुष्ट हाताच्या मनुष्याच्या हाती अशा ठिकाणी सोडलं जायचं ज्या ठिकाणी मनुष्य वस्ती नाही. पण ज्या लोकांनी परत जाऊन पाप केलंय आणि संधी असताना देखील परत ते आले नाहीत पापाची क्षमा मागण्यासाठी, 7 महिने 10 दिवसाच्या अगोदर ते आलेले नाहीत, त्यांचं पाप त्यांच्यावरती परत जायचं. आणि लेवियाचं पुस्तक याचा 23वा अध्याय आणि 29वा वचन काय म्हणतं ते तुम्ही मला सांगा. लेवियाचा 23वा अध्याय 29वा वचन त्या लोकांच्या बाबतीत काय म्हणतं तेवढं मला तुम्ही सांगा. लेवियाचा 23वा अध्याय आणि 29वा वचन काय सांगतं? त्या दिवशी मनुष्य आपल्या जीवाला दंडन करणार नाही, त्याचा स्वजनातून उच्छेद व्हावा. स्वजनातून उच्छेद व्हावा. स्वजन म्हणजे कोण? स्वतःचे लोक. स्वतःचे लोक कोण आहेत ह्याचे? इस्रायल लोक. मग त्याचं कुटुंब पण आलं,
बरोबर, परिवार पण आला, त्याचे भाऊ बंध सगळेजण आले, ठीक आहे. तर हा व्यक्ती जोपर्यंत वेळ मिळाला त्या वेळेमध्ये जर तिथं गेला नाही, प्रायश्चित केलं नाही, तर काय होईल, त्याचं पाप त्याच्यावरती परत. मग त्याला कोणाकोणाला सोडावं लागेल? सगळे म्हणजे कोण कोण? बरोबर आहे उत्तर. सगळे म्हणजे कोण कोण? मित्रमंडळी, परिवार, ओळखीचे, परिचयाचे, हा, इस्रायल लोक वगैरे सगळे लोक सोडून त्याला वेगळ्या ठिकाणी जावं लागेल. तुम्हाला असं काय माहित आहे का देवाच्या वचनामध्ये, की एखाद्या व्यक्तीला काय जर झालं तर त्या व्यक्तीनं तिथं राहायचं नाही, त्यांना दुसरीकडे जाऊन राहायचं? बरोबर का? मग तो कुष्ठरोगी जर असेल आणि त्याचं कुष्ठरोग जर आहे, ते कोण पडताळणी करायचं? बरोबर का? याजक पडताळणी केल्यानंतर त्याला कुष्ठरोग आहे असा दिसलं तर ते काय करायचे? त्याला बहिष्कृत करायचे. त्याला जर कुठं जायचं तर त्याला काय म्हणावं लागायचं? जाण्याच्या अगोदर लोकांना कळावं की बाबा तो कुष्ठरोगी आहे आणि त्या लोकांनी ह्याला स्पर्श करू नये, म्हणून ह्या व्यक्तीनं काय म्हणायचं? अशुद्ध, 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 अशुद्ध म्हणून पुढे जायचं, म्हणजे लोकांनी काय करू नये? स्पर्श करू नये. तर कुष्ठरोग त्या काळामध्ये पापाचं प्रतीक होतं. आता देवाने हे असं का सांगितले जरा लक्ष द्या. किती जणांना कुष्ठरोग झाला होता या ठिकाणी? नाही कोणाला झाला? कुष्ठरोग बरा होऊ शकतो का? कुष्ठरोग कुष्ठरोग म्हणजे काय आंटी सांगा त्यांना जर समजा. त्वचा नष्ट होते, आणखी काय होतं? बर, म्हणजे थोडक्यात काय, ते बोट जे आहे ते गळून पडतात. हा, इंग्लिश मध्ये लेप्रसी म्हणतात, लेप्रसी. तर लेप्रसी साठी शब्द काय आहे तो बघा, महारोग. बर ठीक आहे. मग देवानं महारोग जो आहे तो पापाशी निगडीत, म्हणजे थोडक्यात तुम्ही जसं महारोगाला सामोरे जाण्यामध्ये तुमच्या ताकद नाही ना, तसं तुम्हाला पापाच्या सामोरे जाण्याची ताकद नसली पाहिजे. जेवढं तुम्ही त्या महारोगाला दूर ठेवण्याचा प्रयत्न कराल तेवढं तुम्ही पापाला दूर ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे, असं देवाला सांगायचं. बोलायला कळालं का? आता देवाच्या वचनामध्ये आपण असं पाहत आहोत की ते पवित्र स्थान जे आहे ते जुन्या करारातल्या लोकांसाठी दिलं होतं, पण त्याचा उपयोग जो आहे तो नवीन करारातल्या लोकांसाठी पण आहे. कारण की येशू ख्रिस्त ज्यावेळेस वधस्तंभावरती प्राण देता झाला त्यावेळेस जुना करार नसून नवीन करार होता. तर नवीन करारामध्ये येशू ख्रिस्त प्राण देता झाला वधस्तंभावर, तर त्यानं हे कोकरू जे जुन्या करारामध्ये ह्या कोकऱ्यानं जे काम केलं ते आता येशू ख्रिस्ताचा जिवंत कोकऱ्यानं काम केलं. म्हणजे हजारो कोकरे जरी जुन्या करारामध्ये वधले तरी देखील हे कोकरू जोपर्यंत वधलं जात नाही तोपर्यंत हजारो कोकरांचं काही महत्वच नाही. करोडो कोकरू जरी वधले तरी देखील येशू ख्रिस्ताचं रक्त सांडल्याशिवाय ते बाकीच्या कोकऱ्यांचं रक्त देव स्वीकार करत नाही. म्हणून हा महत्वाचा. मग येशू ख्रिस्त ज्यावेळेस वधस्तंभावर ते प्राण देता झाला त्याच्यानंतर त्यानं तिसऱ्या दिवशी परत उठला आणि मग किती दिवस सेवा केली? 40 दिवस. हा, मग त्याच्यानंतर तो स्वर्गरोहण झाला. मग 40 दिवस सेवा केल्यानंतर, पुनरुत्थानानंतर 40 दिवस सेवा केल्यानंतर तो स्वर्गरोहण झाला. पण स्वर्गरोहण झाला मग गेला कुठं? इथून कुठं गेला? पवित्र स्थानामध्ये. मग पवित्र स्थानामध्ये दैनंदिन सेवा जी आहे ती त्यानं पार पडली पवित्र स्थानामध्ये. पण पवित्र स्थानानंतर तो परम पवित्र स्थानामध्ये गेला. तर परम पवित्र स्थानामध्ये गेल्यानंतर त्यानं शेवटची त्याची सेवा जी आहे ती सेवा पूर्ण करायसाठी त्यानं सुरुवात केली. इथं सेवा केली पृथ्वीवरती, मग स्वर्गात गेला, स्वर्गामधल्या पहिल्या भागामध्ये त्यानं सेवा केली, मग त्याच्यानंतर दुसऱ्या भागामध्ये सेवा केली. हे दोन्ही जर भाग बघितले ना तुम्ही तर ते चौकोन आहेत. चौकोन म्हणजे काय? चौकोन कशाला दर्शवतो?
चारी दिशा समांतर म्हणजे काय, त्याच्यावरून आध्यात्मिकरित्या काय कळालं? सगळ्या बाजूनी काय? बरोबर आहे, म्हणजे आध्यात्मिकरित्या काय कळालं? मर्यादा. तुम्ही शब्द वापरला समान, त्याच्या संदर्भात आहे. समान दिशा, समान बाजू, त्याच्या संदर्भात सांगा की चौकोन म्हणजे काय. मी जर एक इथं चौकोन आखला असा, हा कल्पना करा की हा चौकोन आहे आणि तुम्हाला म्हणायचं आहे की हा चौकोन जो आहे तो एकदम चांगला तुम्ही आखलेला आहे. इंग्लिश मध्ये काय शब्द वापराल? परफेक्ट. बरोबर. आता मला सांगा, परफेक्ट चौकोन आहे इथं, परफेक्ट म्हणजे काय? परिपूर्ण म्हणजे काय? म्हणजे येशू ख्रिस्ताची सेवा इथं पण परिपूर्ण आणि इथं पण परिपूर्ण, त्याच्यामध्ये काहीही त्रुटी नाही. म्हणून ते चौकोन जे आहे ते बरोबर चौकोन आहे. मी तर हा सखोल अभ्यास तेवढा केला नाही तुमच्यासाठी, कारण की भरपूर आपण शिकू शकतो, पण सांगायचं तात्पर्य, इथं जशी सेवा पूर्ण तशी इथे. म्हणून ज्यावेळेस येशू ख्रिस्त वधस्तंभावरती प्राण त्यानं दिले, त्यावेळेस तो काय म्हटला? हे सर्व पूर्ण झाले. काय पूर्ण झालं? आता कळालं का काय पूर्ण झालं? म्हणजे त्याची सेवा जी भूतलावरती होती, ती सेवा त्यानं चौकस, म्हणजे थोडक्यात चौकोन, म्हणजे परिपूर्ण चौकोनरित्या पूर्ण केली. येशू ख्रिस्ताची सेवामध्ये कुठे त्रुटी नाही बरं का. म्हणून इथं कोकरू जे घेतलं जातं ना, ते कोकऱ्यामध्ये काहीही त्रुटी असता कामा नये. एक जखम देखील या कोकऱ्यावरती नसली पाहिजे. अशी सेवा येशू ख्रिस्तानं पार पाडली. तर आपण हे शिकत आहोत की येशू ख्रिस्त आता परमपवित्र स्थानामध्ये आहे, तर ते कशावरून? आपण बोलतोय म्हणून का ते देवाच्या वचनामध्ये आहे म्हणून? तर त्याच्यासाठी आपण कुठं गेलो? दानिएलचा 2रा अध्याय पाहिला, मग दानिएलचा 7वा अध्याय पाहिला, मग दानिएलचा 8वा अध्याय पाहिला. दानिएलच्या 8व्या अध्यायामध्ये आपल्याला पवित्र स्थान शुद्धीकरणाविषयी पाहायला मिळालं. जे लेवीच्या पुस्तकामध्ये आहे तेच आपल्याला दानिएलच्या पुस्तकामध्ये पाहायला मिळालं. पण ते आता पवित्र स्थान शुद्ध कधी होणार? दानिएलच्या पुस्तकामध्ये काय लिहिलंय? 2300 दिवस आणि मग पवित्र स्थान काय होईल? शुद्ध होईल. 2300 दिवस आणि मग पवित्र स्थान काय होईल? शुद्ध होईल. आता 2300 दिवस जे आहेत त्याची सुरुवात आपल्याला शोधावी लागली. त्याची सुरुवात कुठे मिळाली आपल्याला? दानिएल 9:25 मध्ये. पासून हा शब्द जो आहे तो दानिएल 9:25 मध्ये आहे. म्हणजे थोडक्या गोष्टी आहेत, पण जर तुम्ही लक्षात ठेवलं लगेच सगळ्या गोष्टी आठवतील. पासून हा शब्द आणि पर्यंत हा शब्द दानिएल 9:25 मध्ये आहे. दानिएल 9:24 मध्ये काय आहे की त्या 2300 दिवसामध्ये विभाजन कसं केलंय? पहिले 490 वर्ष, मग 1810 वर्ष, हे विभाजन जे केलेलं आहे ते दानिएल 9:24 मध्ये केलंय. म्हणजे थोडक्यात काय? 70 आठवडे, 490 दिवस. मग आपण सुरुवात शोधली, 2300 दिवसाची सुरुवात. 2300 दिवसाची सुरुवात कधी झाली? चुकीचं उत्तर देऊ नका कृपा करून, वेळ घ्या पण बरोबर उत्तर द्या. 2300 दिवसाची सुरुवात कधी झाली? नाही, तारीख नाही विचारत मी, घटना विचारतोय. कोणत्या घटनेनं? आज्ञा हा शब्द महत्वाचा. यरुशलेम कधी बांधलं हे महत्वाचं. फरमान कधी काढला ती तारीख मला पाहिजे बरं का. यरुशलेम कधी बांधलं गेलं ते खूप वेळ लागला यरुशलेम बांधायला, पण फरमान कधी काढला ती तारीख आहे. परत एकदा, यरुशलेम जीर्णोद्धार एवढं फक्त म्हणू नका. यरुशलेमचा जीर्णोद्धार करण्याचा जो फरमान आणि हुकूम निघाला ती तारीख आहे 457 ख्रिस्तपूर्व. मग त्याच्यानंतर आपण असं पाहिलं की 70 आठवड्याचा हिशोब आहे, पण 70 आठवड्यामध्ये 69 आहेत आणि 70वा आठवडा, 2 भाग आहेत त्या ठिकाणी. तर 69 आठवड्यापर्यंत देवाचं वचन म्हणतं की 483 दिवस, कारण की 490 दिवस म्हणजे किती?
70 आठवडे. 1 वर्ष म्हणजे 1 दिवस किंवा 1 दिवस म्हणजे 1 वर्ष. 1 आठवड्यात 7 दिवस. 70 आठवड्यात किती दिवस? 490 दिवस, बरोबर का? 490 दिवस म्हणजे 490 वर्ष. कोणतं वचन? 1 दिवस म्हणजे 1 वर्ष. हे कुठं वाचलं आपण? एजिकेल 4:6. आणि तुम्ही एक सांगा. हा, आणि एक माहिती आहे. बरं, दुसरं? गणना 14:34, बरोबर का? 2 वचन आहेत. 1 दिवस म्हणजे 1 वर्ष हे फक्त भविष्यवाणीसाठी. 6 दिवसात देवानं सृष्टी निर्माण केली, 7व्या दिवशी विसावा घेतला. त्या ठिकाणी 1 दिवस म्हणजे 1 वर्ष नाही, तिथं शब्दशः दिवस म्हणजे दिवसच. पण भविष्यवाणीचा अभ्यास करताना 1 दिवस म्हणजे 1 वर्ष. तर 70 आठवड्यामध्ये 490 दिवस आहेत, म्हणजे 490 वर्ष. जेवढे दिवस तेवढे वर्ष. तर 69 आठवड्यामध्ये किती दिवस? 483 दिवस, म्हणजे 483 वर्ष. इथून 483 वर्ष मोजल्यावर किती होतं? 26 होतं. पण आपण ख्रिस्तपूर्व पासून इसवी सनला चाललो, म्हणून आपण 26च्या ऐवजी 27 लिहिणार, कारण की 1 वर्ष वाढवायचं. इथं आपण काय लिहिणार आहे? इसवी सन. बर, ठीक आहे. मग त्याच्यानंतर 17वा आठवडा याच्याविषयी शिकलो. 17वा आठवडा जो आहे त्याच्यामध्ये देवाचं वचन म्हणतं की येशू ख्रिस्त 1 आठवड्यामध्ये लोकांसंती करार करेल. पण 28 किंवा 29व्या वचनामध्ये तुम्ही काय वाचलं? दानिएल 9च्या 1 आठवड्याविषयी लिहिलंय तिथं की येशू ख्रिस्त करार करेल. पण काय वाचलं दानिएल 9:28 आणि 29 मध्ये? 17वा आठवडा त्याच्याविषयी बोलायचं चाललंय. 69 आठवडे पूर्ण झालेत 26 इसवी सनला. 27वा वचन. एक सप्तक म्हणजे 1 आठवडा. 1 आठवडा म्हणजे 7 दिवस. 7 दिवस म्हणजे 7 वर्ष. बर, पुढे. अर्ध्या सप्तकापर्यंत तो यज्ञ व अन्नबली बंद करेल. कोणतं वचन आहे ते? 27. बर, पुढे. बर, पुढे. 28. दानिएल 9:27 पर्यंत आहे. बर, ठीक आहे, माफ करा. बर, मग 27 मध्ये आपण असं पाहिलं की अर्ध्या सप्तकामध्ये तो काय केला जाईल? अन्नबली बंद करेल. अन्नबली म्हणजे काय बंद करेल? म्हणजे जे अर्पण आतापर्यंत अर्पिलं जायचं ते अर्पण सगळं बंद करेल. कसं बंद करेल? स्वतः अर्पण होऊन बाकीच्या सर्व गोष्टी काय करेल? तो बंद करेल. म्हणजे बरोबर इथं मधी म्हणजे आठवड्याच्या मध्ये म्हणजे 3.5 दिवस. 3.5 दिवस इथून जर मोजले तर किती होतात? 3.5 दिवस 30 होतात. पण 30च्या पुढे गेलोय म्हटल्यानंतर आपण 31. बरोबर 31 ला काय करतो? येशू ख्रिस्त प्राण देतो. बरोबर का? बलिदान करतो. इसवी सन आहे. दोन्ही पण गोष्टी काय आहेत? इसवी सन आहेत. इसवी सन. बर, त्याच्यानंतर येशू ख्रिस्त मरण पावल्यानंतर मागच्या आठवडी आपण तिथं थांबलो की त्याच्यानंतर 1 आठवड्याचं अर्ध्या आठवड्याचं त्यानं काय केलं? लोकांबरोबर करार केला. अर्धा आठवडा म्हणजे 3.5 दिवस. 3.5 दिवस म्हणजे 3.5 वर्ष. 3.5 वर्षाचा करार केला. मग आता इथून 3.5 मोजून सांगा. कसं 34 बरोबर आहे सांगा? उत्तर आहे इकडचा अर्धा जे 30.5 होतं त्यातलं अर्धा म्हणजे 31 आणि 3. 31 अधिक 3 34. 34 ला काय झालं? बर, मला सांगा की स्टेफन काय केलं त्याच्यामुळे त्याचा धोंडमार झाला? येशू ख्रिस्ताविषयीची साक्ष दिली. खूप लोकांविषयी सांगितलं त्यानं.
की लोकांना येशू ख्रिस्ताकडे वळा म्हणून सांगितलं. ते लोकांना आवडलं नाही म्हणून त्याला बाहेर आणलं आणि त्याच्यावरती दगडफेक केली आणि त्याला मारलं. मग त्या ठिकाणी स्तेफननं आकाशाकडे डोळे वर करून काय पाहिलं? येशू ख्रिस्त देवाच्या उजव्या बाजूला पाहिलं. मग ते तारीख कोणती होती? 34 इसवी सन. म्हणजे 31 इसवी सनला येशू ख्रिस्त मरण पावला. त्याच्यानंतर स्वर्गरोहण झाला. स्वर्गरोहण झाल्यानंतर तो ह्या ठिकाणी पवित्र स्थानामध्ये देवाच्या उजव्या बाजूला बसलेला, देवाने ते दर्शन स्तेफनला दिलं. कधी? 34 इसवी सन. म्हणजे इथं जे शिकत आहोत तेच आपण इथं शिकत आहोत. मग त्याच्यानंतर तुम्ही आणि मी असं शिकलो की 34 इसवी सनला देव म्हणाला की राष्ट्र या नात्याने यहुदी लोकांना काय केलं जायचं? सुवार्ता सांगण्याची जबाबदारी आणि देवाने यहुदी लोकांना, इस्रायल लोकांना निवडलं होतं. पण आता देव म्हटला की तुम्ही माझ्या सेवकांना, माझ्या लोकांना मारून टाकलं ना, आता मी काय करेन? तुम्ही देश या नात्याने मी तुमचा नाकार करेन. देश या नात्याने, वैयक्तिक नाही. वैयक्तिक लोक जे आहेत ते देवासंती एकनिष्ठ होते, वैयक्तिकरित्या इकडं तिकडं थोडके लोक. पण देश या नात्याने देव म्हटला की आता सुवार्ता सांगण्याचं काम फक्त तुम्हीच नाही करायचं, तर आता तुमच्याकडून सुवार्ता घेऊन मी कोणाला देणार आहे? परराष्ट्रीयांना. बरं, परराष्ट्रीय शब्द आहे? विधर्मी शब्द आहे का परराष्ट्रीय? हेलेनी? हा, बर, परराष्ट्रीय शब्द आहे. बरं, विधर्मी लोक. बरं, ठीक आहे. मागच्या आठवडीचा प्रश्न, त्याचं उत्तर सांगा. काय होता प्रश्न? पहिलं सांगा मग उत्तर सांगा. जो 34 इसवी सन नंतर विधर्मी होता, पण देवाने त्याचा वापर देवाच्या गौरवासाठी केला, सुवार्ता सांगण्यासाठी केला. आठवलं का प्रश्न? आठवला का प्रश्न? हा, आता कोण आहे? पौल. बर, आणखी कोण? विधर्मी होता पौल? हा, यहुदी होता. विधर्मी शब्द ओळखला. हा, कसं काय? मी काल मागच्या आठवडी तुम्हाला भरपूर असं उत्तर दिलं होतं. काय होतं ते उत्तर? काय सांगितलं होतं मी मागच्या आठवडी? की पेत्र गच्चीवरती प्रार्थना करत असतो. मग त्या ठिकाणी त्याला एक चादरीमध्ये प्राणी दिसतात आणि त्या प्राण्यांमध्ये शुद्ध अशुद्ध दोन्ही प्रकारचे प्राणी असतात आणि त्या दृष्टांतामध्ये त्याला सांगण्यात येतं की उठ आणि हे सगळं खाऊन टाक. मग तो दृष्टांत जो आहे तो दृष्टांत कशाचा आहे? शुद्ध लोक, ते यहुदी लोकांना दर्शवलं जायचं त्या काळामध्ये, आणि अशुद्ध लोक म्हणजे जे विधर्मी आहेत, असं त्या काळातल्या लोकांचा संभ्रम होता, असा त्या काळातल्या लोकांचा विचार होता. पण देव म्हटला की जे मी पवित्र केलंय, ज्याला मी आशीर्वाद दिलाय ते सगळे माझे. म्हणून तू म्हणजे पेत्र भेदभाव करू नको, शुद्ध आणि अशुद्ध असा भेदभाव करू नको, यहुदी आणि परराष्ट्रीय असा भेदभाव करू नको. तू सगळ्यांना काय कर? सुवार्ता सांग. मग तो दृष्टांत पाहिल्यानंतर त्या ठिकाणी कोणाला देव पाठवतो? कॉर्नेलियसला देव पाठवतो. कॉर्नेलियस कोण होता? म्हणजे कोण? विधर्मी. बर, मग पुढे काय झालं? मग हा, नाही, पुढे गेला तुम्ही. त्याच्या अगोदर काय झालं? कोण अभ्यास करून आले की येशू ख्रिस्त म्हणजे कोण? तर त्याला जास्त उत्कंठा की येशू ख्रिस्ताविषयी शिकायचं. तो विधर्मी होता. हा, विधर्मी होता. तर कॉर्नेलियसला देव म्हणतो की अरे ह्यातला किती धडपड येशू ख्रिस्त जाणून घ्यायची. म्हणून देवाने त्याला कुठं पाठवलं? कॉर्नेलियसला देवाने कोणाकडे पाठवलं? पेत्राकडे पाठवलं. मग जर देव दानिएल असंती स्वर्गदूताद्वारे बोलू शकतो, कॉर्नेलियसला स्वर्गदूतासारखं म्हणजे स्वर्गदूत पाठवून का बोलला नाही देव? पेत्राकडे का पाठवायचं? प्रश्न कळाला? जर देव स्वर्गदूताचा वापर करून दानिएलाशी बोलतो, मग पेत्राशी का नाही बोलला स्वर्गदूताचा वापर? कॉर्नेलियसकडे. कॉर्नेलियसला देव दृष्टांताद्वारे सांगतो की तू कोणाकडे जा? पेत्राकडे जा, प्रार्थनेमध्ये. असं का? पवित्र आत्मा
आणि जबाबदारी आता शिष्यांवर आली. नाही करारा आपण तुम्ही सांगितल्याप्रमाणे करारबद्धता हा. जवळच उत्तर आहे. नंतर शिष्यांना ती कामगिरी देण्यात आली. बरोबर. प्रत्येक विश्वासू संदेश जे आहेत त्यांना ती कामगिरी देण्यात आली. जवळच उत्तर आहे, पण तरी पण मला सांगा की पेत्र का स्वर्गदूत भरपूर त्या ठिकाणी स्वर्गदूत कार्य करू शकले, पण स्वर्गदूत स्वर्गातून उतरला असताना सरळ सरळ बरोबर. तू माझ्या मेंढरांना चार. बर, आता मुद्दा हा आहे की देवाचे लोक त्या ठिकाणी पण होते, म्हणजे देवाची मंडळी त्या ठिकाणी अस्तित्वात होती. म्हणून देव म्हटला की मी तुला स्वर्गदूत पाठवणार नाही, मी तुला माझ्या मंडळीकडे पाठवेल, मंडळी तुला माझी शिकवेल की सत्य काय आहे. तर आता मला तुम्ही सांगा की आज मंडळी आहे का देवाची? मग लोक देवाच्या मंडळीकडे देव पाठवत आहे का की जा तुम्ही माझ्या मंडळीकडे जा, जी मी निवडलेली मंडळी आहे, ते लोक तुम्हाला सांगतील की तुम्हाला काय करायचं? पाठवतात. बरोबर ना? तोच संदर्भ आज महत्वाचा आहे तुमच्यासाठी की 34 इसवी सनला जे झालं त्या 34 इसवी सनला त्या गोष्टी घडल्या, ते मान्य आहे, पण देवानं देश म्हणून यहुदी लोकांचा नकार केला. देश म्हणून वैयक्तिक लोकांचा नकार नाही केला. काय काय त्या देशामध्ये वैयक्तिक लोक होते, जे लोक देवासंती प्रामाणिक होते, त्या लोकांना देव नाकारला, त्यानं नाकारलं नाही, पण देश म्हणून नाकारलं. बोललेलं कळालं का नाही कळालं? परत एकदा, देश म्हणून नाकारणं म्हणजे काय? आता मी यहुदी राष्ट्राचा वापर न करता, फक्त यहुदी राष्ट्राचा वापर न करता आता मी कोणाचा वापर करणार आहे? विधर्मी राष्ट्राचा वापर करणार. हे झालं देश पातळीवरती. पण वैयक्तिक पातळीवरती यहुदी लोक काही काही जे होते ते प्रामाणिक होते ना. शिष्य जे होते ते प्रामाणिक होते, त्यांचा वापर देवानं सातत्यानं त्यानं केला देवाने वापर. म्हणून देवाची मंडळी तुम्हाला सुरुवातीपासून शेवटपर्यंत दिसेल, पण ती मंडळी तुम्हाला शोधावं लागेल. जुन्या करारामध्ये मंडळी होती का? कोण होती मंडळी ती? जुन्या करारामध्ये देवाची मंडळी कोण? त्याचं नाव काय? इस्रायल. तेच त्यांचंच नाव यहुदी पडलं नंतर. इस्रायलच्या अगोदर कोण होती देवाची मंडळी? इस्रायल म्हणजे याकोबाच्या घराण्याच्या अगोदर अब्रामाच्या अगोदर कोण? म्हणजे थोडक्यात काय, तुम्ही जसं पाठीमागं जाता तसं तुम्हाला प्रत्येक ठिकाणी देवाचे लोक पाहायला मिळतील, आणि ते देवाचे लोक म्हणजे देवाची मंडळी. आणि त्या देवाच्या लोकांकडे बाकीचे लोक जायचे तर म्हणायचे की देवाने आम्हाला तुमच्याकडे पाठवले, आम्हाला शिकवा. म्हणून प्रत्येक ठिकाणी तुम्ही खऱ्या मंडळीचा बघायचं, खरी मंडळी बघायची, खरी मंडळी बघायची, खरी मंडळी बघायची. शेवटच्या काळामध्ये आपण शिकलो की खरी मंडळी कोणती. म्हणून सेव्हन्थ डे ऍडव्हेंटिस्ट मंडळीचा वापर देव याच्यासाठी करतो, जेणेकरून कॉर्नेलियस सारखे लोक ज्यांना तळमळ आहे की मी विधर्मी आहे, मला सत्य शिकायचं आहे, मला सत्य कोण शिकवेल? येशू ख्रिस्त त्या ठिकाणी स्पष्टरित्या न येता, स्वर्गदूताला न पाठवता त्या लोकांना म्हणतो की मी तुला माझ्या मंडळीकडे पाठवतो. कारण की मंडळीची स्थापना मी त्याच्यासाठीच केलेली आहे. स्वर्गदूताला जर मला पाठवायचं तर मंडळीचा फायदा काय? तुला दर्शनाद्वारेच मी सत्य सांगायचं तर मी मंडळी कशाला स्थापन केली? म्हणून मंडळीला जर जिवंत राहायचं असेल, खऱ्या मंडळीला, आणि शेवटच्या काळातली एकच खरी मंडळी सेव्हन्थ डे ऍडव्हेंटिस्ट मंडळी, जर त्या मंडळीला जिवंत राहायचं तर त्या मंडळीनं लोकांच्या शोधात गेलं पाहिजे की कुठे आहेत कॉर्नेलियस आजचे? आहेत का कॉर्नेलियस? आहेत. आपल्याला माहित आहेत का? पेत्रासारखं देव आपल्या संगती का बोलत नाही आज? पेत्र प्रार्थना करत होता, त्याला भूक लागली होती, दर्शन मिळालं, त्याला कळालं की नेमकं दर्शन काय आहे. आपल्याला आज का तसं काय नाही कळत? आपण काय करत आहोत? लोक आमच्याकडे येऊ देत, मग आम्ही त्यांना शिकू. कुठला हा संदर्भ आहे? कुठे आहेत बायबलमध्ये की लोकांनी तुमच्याकडे यावं? जेव्हा की देवाचं वचन म्हणतं
पूर्ण राष्ट्रामध्ये तुम्ही जा आणि जे काय मी शिकवलं त्यांना तुम्ही शिकवा आणि पिता पुत्र आणि पवित्र आत्म्याच्या नावामध्ये बाप्तिस्मा द्या. उलट नाही करायचं. मी आणि माझा मित्र एकदा बोलत बसलो होतो आणि बोलता बोलता विषय निघाला की जर मला, तुम्हाला जसं सार्वकालिक जीवन पाहिजे तसं मलाही पाहिजे, तुम्ही जसं पाप केले तसं मीही पापी आहे. जर मी देवाचा सेवक, देवाच्या दयेनं झालो असेल आणि झालो आहे, तर मला जर आध्यात्मिक पातळी माझी व्यवस्थित ठेवायची असेल ना, तर मी देवाची सेवा खूप आक्रमकरित्या केली पाहिजे. आक्रमक शब्द कळाला? आक्रमक म्हणजे काय? फक्त तळमळ नाही, मला देवाची सेवा करायची आहे, कुठं जाऊन सेवा करू, कोणाला जाऊन सांगू, ह्याला म्हणायचं आक्रमक. तर तुमची आध्यात्मिक पातळी व्यवस्थित राहील, नाहीतर नाही राहणार. आक्रमक शब्द वापरलाय. आध्यात्मिक सेवा करायची म्हणजे फक्त ज्यावेळेस लोक येतील त्यावेळेस संदेश देणं नव्हे, त्याला आक्रमक सेवा म्हणत नाहीत आणि त्याच्यामुळे आध्यात्मिक पातळी तुमची व्यवस्थित राहणार नाही. जसं मी अगोदर पण म्हणालो, जर तुम्हाला 3 महिन्यानंतर इथल्या गोष्टी विचारल्या ना, 50% गोष्टी आठवतील. जर तुम्ही हे सत्य लोकांना सांगितलं नाही. 1 वर्षानं विचारलं, 25%च आठवल तुम्हाला अंदाज. अजून काही वर्षानं विचारलं ना, तर तुम्ही म्हणाल हा असं काहीतरी ऐकलं होतं. बोलायला कळालं का? म्हणून सातत्यानं देव आपल्याला सांगत आहे, जर तुम्हाला आध्यात्मिकरित्या वाढायचं असेल आणि तुम्हाला पातळी टिकवून ठेवायची असेल, तर तुम्हाला ते सत्य सांगितल्याशिवाय दुसरा पर्याय नाही. इथं किती ज्ञान आहे ह्याच्यावरती आध्यात्मिक पातळी वाढत नाही. तुम्ही लोकांना सांगितलं की मग तुमची आध्यात्मिक पातळी वाढते. आता पुढे अभ्यास करू. तर ह्या ठिकाणी आपण असं पाहिलं की 34 इसवी सन नंतर सुवार्ता जी आहे ते विधर्मी लोकांकडे गेली आणि म्हणून सेवा करण्याची जबाबदारी आता तुमच्याकडे पण आली. कारण की तुम्ही आणि मी यहुदी नाही आहे, आपण विधर्मी लोकांमधून ख्रिस्ती झालेलो आहोत. म्हणून देवानं काय केलंय की आपल्याला पण संधी दिलेली आहे, जेणेकरून आपण ही देवाची सेवा करावी. तर आता 34 इसवी सन पर्यंत 490 वर्ष पूर्ण झाले, बरोबर का? म्हणजे 490 पर्यंत 400 वर्ष 90 वर्ष पूर्ण झाले. म्हणजे काय समाप्त झाले इथं? काय समाप्त झाले इथं? 70 सप्तके पूर्ण झाली. 70 सप्तकेमध्ये काय करायचं होतं? 70 आठवड्यामध्ये काय काय करायचं होतं? पाप बंद करायचं होतं, आज्ञाभंगाची समाप्ती, सार्वकालिक सनातन धार्मिकता आणायची होती. तर त्यांना 34 इसवी सन पर्यंत सनातन धार्मिकता आणण्यासाठी संधी दिली होती. पुरेशा आहे का 490 वर्ष? पुरेसं आहे. जर देवाला वाटलं असतं पुरेसं नाही, तर देवानं आणखीन जास्त वेळ दिली असती, बरोबर का? मग 34 इसवी सन पासून आपण जर राहिलेले वर्ष 2023 मधून 490 वर्ष पूर्ण झाले. हे 2300 वर्ष आहेत ना, त्याच्यामध्ये 490 वर्ष पूर्ण राहिले किती? 1810. इथून 1810 मोजल्यावर कुठं येतो आपण? 22 ऑक्टोबर 1844 इसवी सन, बरोबर का? मग 1844 ही शेवटची संख्या आहे, शेवटची तारीख आहे पवित्र शास्त्रामध्ये. अभ्यासानुसार 22 ऑक्टोबर 1844 इसवी सन ह्या शेवटची तारीख आहे. त्याच्यानंतर एकही तारीख तुम्हाला मिळणार नाही. म्हणजे काय? त्याच्यानंतर येशू ख्रिस्त जो आहे तो कधीही या भूतलावरती येऊ शकतो. पण येशू ख्रिस्ताची येण्याची तारीखच नाही दिली. एवढा मोठी घटना आहे, पण का नाही दिली तारीख? तारीख द्यायचं मोकळं व्हायचं. का नाही दिली तारीख? गाफील राहिले असते तर म्हणत असते की अजून वेळ आहे, भरपूर वेळ आहे, भरपूर वेळ आहे. म्हणून देव काय म्हटला की इथं 22 ऑक्टोबर 1844 ला काय होईल? हा पडद्यावरचं जे पाप जे आहे ना, ते पाप काढून टाकलं जाईल. म्हणजे काय? हा याजक देवासंती उभा राहील
आणि देवाला विचारेल की कोणत्या व्यक्तीनं पाप करणं बंद केले तेवढं मला सांगा. त्याच्यासाठी वचन प्रगटीकरणाचा 20वा अध्याय आणि 12 वचन. कोणाकोणाचा न्याय? प्रगटीकरणाचा 20वा अध्याय आणि 12 वचन. आणि मृत झालेले, मृत म्हणजे कोण? जे जिवंत नाहीत, मेलेले, लहान थोर. बर, पुढे. हा, आता मला सांगा, तुम्ही उत्तर द्यायचं. मेलेला माणूस कसा उभा राहील? हा, तिथं लिहिले मृत लहान थोर मी देवासमोर उभे राहिलेले पाहिले. मृत लोक कसे उभे राहिले? मृत लोक उभा राहतात का? हा, बर, उठणार आहेत. न्याय निवाड्याच्या अगोदर उठणार आहेत आणि मग ते न्याय निवाड्यासमोर उभा राहतील. बर, तुम्ही काय म्हटलं? बरं, कसे उभा राहिले? मृत आहे ना शब्द. हा, पूर्ण वचन वाचा मग आता उत्तर द्या. अरे रे, नाही, पूर्ण वचन वाचा. पूर्ण वचन वाचा आणि सांगा. हा, नाही नाही, पहिल्यापासून वाचा. हा, मृत असलेले लहान थोर देवाच्या समोर उभे असलेले पाहिले. हा, पुढे. हा, हा, बर. हा, म्हणजे पुस्तक उघडण्यात आलं आणि देवाचं वचन म्हणतं की ते पुस्तक ज्यावेळेस उघडण्यात आलं त्यावेळेस त्या लोकांचं चरित्र जणू काय देवासमोर उभं आहे असं त्या ठिकाणी संदर्भ आहे. लोक किंवा शरीर त्या ठिकाणी उभा नसून चरित्र, पुस्तक उघडलं की चरित्र देवाच्या डोळ्यासमोर येते की हा मनुष्य असा आहे, असा आहे, असा आहे, असा आहे, असा आहे. तर चरित्रानुसार लोक त्या ठिकाणी देवासमोर उभे होते शारीरिकरित्या. बोललेलं कळालं का? नाही, परत सांगतो. पुस्तक उघडलं की त्या पुस्तकामध्ये तुम्ही आणि मी केलेलं कृत्य आहे. आदामापासून शेवटचे लेकरू ज्या ज्या कृत्या त्याने केलेले आहेत ते सर्व कृत्य त्या पुस्तकामध्ये आहेत. ते पुस्तक उघडलं की त्यांचं जीवन डोळ्यासमोर उभा राहतं. डोळ्यासमोर उभा राहतं. काय डोळ्यासमोर उभा राहतं? त्यांनी केलेलं कृत्य, त्यांचं आयुष्य. त्याचा अर्थ की जे मरण पावलेले आहेत, जे जिवंत आहेत, ते सगळे लहान थोर जे आहेत त्यांचं चरित्र उभं राहतं. ते मेलेले जिवंत होत नाही, त्यांचं चरित्र डोळ्यासमोर उभा राहतं. हो, देवाला किती वेळ लागतो? नाही, एका क्षणामध्ये नाही. 1844 पासून सुरू झाले. किती वर्ष झाले मॅडम तुम्ही सांगा? 1844 किती वर्ष झाले? मोबाईल असेल तर लगेच सांगा मला. मॅडम सनेशा. हा, कोणी उत्तर देऊ नका. 22 ऑक्टोबर 1844 182. मग 182 वर्ष पूर्ण झालेले आहेत न्यायनिवाडा सुरू होऊन. सुरुवात कोणापासून झाला? आदामापासून. मग एवढा वेळ का लावत आहे देव? उत्तर दिले मी, आठवते का बघा. का एवढा वेळ? तुम्हाला जर वाटतं की तुमचं लेकरू वाचावं आणि तुम्ही त्या लेकराला आयसीयू मध्ये, अतिदक्षता विभागामध्ये बिछाण्यावरती पडलेलं ते पाहत आहात आणि तुम्ही डॉक्टरला म्हणत आहात की ते लेकरू श्वास घेत नाही, अजून थोडं छातीवरती दाबून बघा. लगेच तुम्ही सर्टिफिकेट, मृत्यूचा दाखला आम्हाला देऊ नका. माझा मित्र डॉक्टर आहे, काही लोकांनी पाहिला असेल त्याला. तर एक पेशंट त्याच्याकडे आला आणि त्याला खूप तळमळ की तो पेशंट जगावं म्हणून माझा मित्र त्यांना अर्धा तास त्याला छातीवरती दाबून 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 त्याला श्वासोश्वास घ्यायचा प्रयत्न केला. त्या व्यक्तीला नाही झालं. मग माझा मित्र म्हटला एका दुसऱ्या व्यक्तीला की तू ते कर.
भरपूर प्रयत्न केला, परंतु तो व्यक्ती काय झाला, परत त्याला श्वास आला नाही, परत तो जिवंत झाला नाही. मग शेवटी हा म्हटला की बाबा ह्याच्या पलीकडे मी काही करू शकत नाही. तसंच देव काय करत आहे तुम्हाला नाही आज मला, की जो व्यक्ती श्वास घेत नाही ना, त्याच्या छातीवरती दाबून 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 तो श्वास घे बाबा, घे बाबा. न्याय निवड आहे, संधी देत आहे तुला मी, जिवंत करायचंय. का? कारण की तू मेलेला आहेस. कशामुळे मेलायस? मला तुला जिवंत कशासाठी करायचंय? जेणेकरून तू पापाची कबुली करावी आणि पवित्र आयुष्य जगावं. म्हणून काय करतो देव, की देव छातीवरती दाब म्हणून त्या लेकरानं श्वास घ्यावा म्हणून पुरेपूर प्रयत्न करतो. पण काय काय डॉक्टर काय करतात, छातीला शॉक देतात. पण ते शॉक किती दिवस देतात आणि किती वेळ देतात? सारखंच देत बसतात का? शेवटी डॉक्टर म्हणतो की बाबा ह्या शरीराला त्रास व्हायला लागला. काय व्हायला लागले? ह्या शरीराला फक्त त्रास व्हायला, हे शरीर काय प्रतिसाद देत नाही. म्हणून डॉक्टर शेवटी म्हणतो की याच्या पलीकडे काय आपण करू शकत नाही. देवाची पण तीच परिस्थिती आहे. देव असंच आपल्या लेकराला सोडत नाही. देव म्हणतो की शेवटपर्यंत ह्या लेकराला मी संधी देईन. म्हणून तुम्हाला 182 वर्ष झाले, अजूनपर्यंत तुम्हाला संधी देवाने दिलेली. पण ही संधी जास्त नाहीये, नाही जास्त. आता संदेश सुरू होतो. आपण कुठं आहोत? दोन 2026. कोणत्या तारखेची वाट बघत आहात तुम्ही? मी माग तुम्हाला एक तारखेविषयी सांगितलं होतं, त्या तारखेची बातमी तुम्ही ऐकली का? मे महिन्यातली तारीख होती. हा, काय होती ती बातमी? हा, बरोबर बरोबर. असं आहे का? बरं झालं सांगितलं, मला माहित नव्हतं. सांगा काय होती बातमी? अहो तेच विचारलं, काय आहे? काय तर होणार होतं ते सगळ्यांना माहित आहे, काय तर होणार होतं म्हणूनच तारीख सांगितली ना. शोधून काढा, मला पुढच्या आठवडी पाहिजे. 17 मेची तारीख सांगितली होती, बरोबर का? शोधली का आपण? नाही. मी का ते तारखा देत आहे तुम्हाला? का त्या तारखा देत आहे मी तुम्हाला? मी तुम्हाला 1844 नंतर जर तुम्हाला तारखा दिल्या, आता उदाहरणार्थ उदाहरणार्थ 8वा अध्याय, लूक याचा 21वा अध्याय. पंचवीसावं वचन वाचा. तेव्हा सूर्य चंद्र व तारे यात चिन्हे घडून येतील बर. आणि पृथ्वीवर समुद्र व लाटा यांच्या गर्जनाने राष्ट्र घाबरली होऊन पेचत पडते. राष्ट्र घाबरी होऊन पेचात पडतं. बर. तुम्ही त्याचाच 8वं वचन वाचा. 8वं वचन 21:8. तो म्हणाला, तुम्हाला कोणी बळकू नये म्हणून सावध राहा, कारण माझ्या नावाने पुष्कळ लोक येऊन मी तो आहे आणि तो काळ जवळ आला आहे म्हणते. बर त्यांच्या नादी लागू नका. बर, पुढे. आणि तेव्हा तुम्ही लढाया व दंगे याविषयी ऐकाल. लढाई आणि दंगे याच्याविषयी ऐकाल, बरोबर. आता लढाई आणि दंग्याविषयी ऐकाल. ज्या लढाईमुळं पूर्ण जग जे आहे ते जग जागृत झालं, सावधान झालं. ही कोणती लढाई? पण त्याच्यापेक्षा जास्त परिणाम अगोदर झाला होता. कधी झाला होता? महायुद्ध, पहिलं आणि दुसरं महायुद्ध, ते बरोबर आहे. पण त्याच्यानंतर जास्त परिणाम झाला. त्याच्यामुळं अमेरिकेसारखा देश देखील बदलला. बरं, ठीक आहे. पहिलं महायुद्ध कधी झालं?
पहिलं महायुद्ध. केविन, तुम्हाला माहित पाहिजे. फर्स्ट वर्ल्ड वॉर, तारीख सांगा. किती? 1942. 1942 ला वेगळंच काहीतरी झालं. (1914 ते 1918) तारीख विसरायची नाही. पहिले महायुद्ध. 1844 नंतरच्या तारखा देतोय, लक्षपूर्वक ऐका. पहिले महायुद्ध. पहिले महायुद्ध. दुसरे महायुद्ध कधी झाले? बरोबर का? 1939, जी मला तारीख माहित आहे ती, ते 1945 दुसरे महायुद्ध. आता आपण 22 ऑक्टोबर पासून 1914 पासून 1939 पर्यंत पोहोचलेलो आहोत. पुढे जायचं का? बर, 1945 पर्यंत पोहोचले होते. 1945 नंतर जर तुम्ही युद्धाविषयी ऐकलं तर कोणतं असं कृत्य एका देशानं दुसऱ्या देशाच्या विरोधात केलं त्याच्यामुळं पूर्ण जगाला सावधानता, जागरूकता आली. पूर्ण जग. हा हा, काय नाही ते. त्याच्यानंतर कोणी सांगितलं रशिया युक्रेनवर? अच्छा, त्याच्यानंतर रशियन युक्रेन वॉरच्या अगोदर, माफ करा, पूर्ण जग त्याच्याविषयी बोलत होतं. त्यावेळेस बहुतेक तुम्ही मी जास्त बातम्या ऐकत नसावं म्हणून तुम्हाला ते आठवत नाही. पूर्ण जग त्याच्याविषयी बोलत. हा, पूर्ण जगाचं लक्ष कुठं होतं? अमेरिकेमध्ये जे व्यावसायिक इमारती होत्या दोन, त्याच्यामध्ये 2 विमानाच्या द्वारे त्या ठिकाणी स्फोट करण्यात आला आणि त्याच्याद्वारे खूप असे लोक काय झाले? मरण पावले. खूप असे लोक काय झाले? मरण पावले. तारीख सांगा. दोन इमारतीवरती विमान आदळून स्फोट झाला, एवढं माहित आहे? तारीख सांगा. 9/11 सगळ्यांना माहित आहे. 9 सप्टेंबर एवढं माहित आहे. त्याच्या पुढं 2001. तारखा लक्षात ठेवा. 457 इसवी सन, 27 इसवी सन, 457 ख्रिस्तपूर्व, 27 इसवी सन, 31 इसवी सन, 34 इसवी सन, 22 ऑक्टोबर 1844 इसवी सन. त्याच्यानंतर 1914, 1918 पहिले महायुद्ध, 1939, 1945 दुसरे महायुद्ध. त्याच्यानंतर आपण 2001 पर्यंत पोहोचलो. कुठं पोहोचलो? 2001 मध्ये. त्याच्यानंतर काय घटना आठवते का जगाला? त्याच्या अगोदर 2001च्या आसपास नाही, ते जगाचा विचार करायचा आपण. हे जगाचा विचार चाललाय सगळा. महायुद्ध जग, महायुद्ध जग. 1844 पवित्र स्थान शुद्धीकरण जग. जगाचा विचार करत आहोत. हा, बर, वचन वाचूया. लूक 21:25. लूक 21:25. हा, हा, राष्ट्र घाबरतील. कशामुळे? समुद्र आणि त्याच्यामध्ये उसळणाऱ्या लाटांमुळे. काय आठवतं? का विसरला हो? का विसरला? आता तुमच्या लक्षात आलं ना सुनामी? आता तुम्हीच मला उत्तर द्या की सुनामी कधी आली? 26 डिसेंबर 2004. किती वर्ष झाली सुनामी येऊन?
22 वर्ष झाले. पण काय वाटतं की काही वर्षापूर्वी झाले. देवाच्या वचनानुसार तुम्हाला मी वचन सांगत आहे आणि काय काय घडामोडी होत आहेत ते मी सांगत आहे. बरोबर. आता समुद्राच्या लाटा खूप वेळेस उसळतात, खूप लोक दगावतात, ह्या सर्व गोष्टी आहेत, पण जगाचं लक्ष वेधून घेणाऱ्या घटना मी तुम्हाला सांगत आहे. मग आता 2004 पर्यंत पोहोचलेलो आहोत. मग 2004च्या नंतर जगाला भेडसावणारी कोणती घटना तुम्हाला माहित आहे? लूक याचा 21वा अध्याय आणि 8वं वचन वाचा. लूक 21:8. हा तुम्हाला कोणी ओळखू नये हा. म्हणून सावध राहा. 9वं वचन. आणि जेव्हा तुम्ही लढाया व दंगे यांविषयी ऐकाल तेव्हा घाबरू नका. हा. कारण या गोष्टी प्रथम होणे आवश्यक आहे. पुढे. तरी एवढ्या शेवट होत नाही. पुढे. मग त्याने त्यांना म्हटले, राष्ट्रावर राष्ट्र व राज्यावर राज्य होते. हा बरोबर. मोठमोठे भूमिकंप होते. भूमिकंप होतील. बर, कोणते कोणते भूमिकंप तुम्हाला आठवतात, माहित आहेत? किल्लारी कुठं आलं? एक मिनिट तुम्ही सांगा, किल्लारी कुठं आलं? कुठल्या देशात आहे किल्लारी? हा शोधून आणा किल्लारी. त्यांना सांगा की किल्लारी. हा तुम्ही शोधायचं की किल्लारी कुठं आहे. बर, त्याच्यानंतर कुठला भूमिकंप? जपानचा माहित आहे, नेपाळचा माहित आहे. बरोबर. बर, भूमिकंप. पुढे काय? जागोजागी मऱ्या येतील. मर्या. काय आठवलं आता मर्यावरून? तारीख सांगा. एक मिनिट, तारीख कोण सांगेल मला? जेसिया खूप लहान असेल त्यावेळेस, खूप लहान असेल जेसिया. पेनियल बंधू तुम्ही सांगा की तारीख सांगा आम्हाला. कोरोनाची महामारी ज्यावेळेस आली, कोविडच्या पुढे एक संख्या लिहिली जायची. काय आहे ती संख्या? हा 2019. COVID-19 2019. किती लोक दगावली? भरपूर लोक दगावली. पूर्ण जग थांबलं होतं ना, फक्त श्वासोश्वास चालू होता. तो पण थांबला होता काही काळासाठी, काय काय लोकांचा. तर आपण आता 2004 पासून 2019 आणि 2019 मध्ये कोरोना थांबला नाही, जवळपास 1-2 वर्ष लागले. 2020 पर्यंत पोहोचलेलो आहोत. बरोबर का? आता कोणती तारीख राहिली? झाला संदेश. तारीख कोणती राहिली आता? राष्ट्रावर राष्ट्र भरपूर झाली आता आतापर्यंत. तारीख राहिली कोणती आता? दुष्काळ भरपूर ठिकाणी झाले. दुष्काळ. येशू ख्रिस्त यायची तारीख. पण येशू ख्रिस्त यायच्या अगोदर काय काय गोष्टी घडल्या पाहिजेत? बरोबर. आपण कुठं आहोत? - 2026 मध्ये महत्वाची तारीख कोणती? ठीक, आता गेलं. आपण जून मध्ये आहोत. बरोबर आहे तुमचं उत्तर. जून मध्ये आहोत. ह्याच्या नंतरच सांग. 2026 जूनच्या नंतर. हा सांगा सांगा, काही हरकत नाही. मी पण चुकतोय भरपूर वेळेस. तुम्ही चुका दुरुस्त करता माझ्या. हा मीटिंग झाली होती पोप बरोबर आणि त्याच्यामध्ये मोदी यांना पण एंट्री होती पहिल्यांदा. बर इंडियाचे प्राईम मिनिस्टर. बर. म्हणून स्थापन होऊन किती वर्ष झालं कोण मला सांगेल? अमेरिका हे राष्ट्र म्हणून स्थापन जे झालं त्याला किती वर्ष पूर्ण झालेत आजपर्यंत? कोण सांगेल? कोणीतरी मला मोबाईल वरून, तुम्हाला माहित नाही तारीख तर कृपा करून मोबाईल वरून मला सांगा की अमेरिकेचा स्वातंत्र्य दिन कोणता? अमेरिकेचा स्वातंत्र्य दिन कोणता? हा जुलै. बरोबर का? सगळ्यांचं तेच उत्तर आहे का? बघा बघा, सांगा मला, तपासून सांगा.
बाकीच्यांनी सांगा उत्तर. बरोबर आहे का? हा, काय 4 जुलै? 1776. आपण कुठं आहोत? 2026. मी तुम्हाला तेच सांगितलं. आता 4 जुलै 2026 ला तुम्ही काय होतंय ते बघायचं. काय होईल 4 जुलै 2026 ला? ह्या तारखेच्या आणि ह्या तारखेच्या मध्ये काय आहे सांगा जरा. 1776 आणि 2026 काय आहे फरक? किती फरक आहे? गणित कोणाचं पक्क आहे? 2026 आणि 1776. 4 जुलै सामान्य आहे. दोन्ही ठिकाणी 4 जुलै सामान्य आहे. 2026 आणि 1776 काय आहे? 1776 काय आहे? 250 वर्ष अमेरिका पूर्ण करणार आहे येण्या 4 जुलैला. म्हणून अमेरिकेमध्ये 4 जुलैची बातमी तुम्ही नक्कीच ऐका की त्या ठिकाणी काय होईल ते तुमच्या सार्वकालिक जीवनासंधी निगडीत असणार आहे. तारखा उगाच देत नाही. 250 वर्ष अमेरिका पूर्ण करणार आहे आणि अमेरिका काय करणार आहे याच्याविषयी जर शास्त्र शिकायचं पुढचं न्यूज. रेबेका मॅडम आपल्याला ह्याच्यावरची जी बातमी आहे 4 जुलैची ते सांगते. मी हे म्हणत नाही की 4 जुलैला रविवारचा नियम लागू होईल, मी ते सांगत नाही. पण रविवारच्या नियमाच्या दिशेने वाटचाल नक्कीच या ठिकाणी होईल. बातम्या गरजेच्या आहेत त्या बातम्या इथं येतात, पण बाकीच्या चॅनलवरती त्या बातम्या येणं गरजेचं नाही, कारण की त्यांना महत्वाच्या वाटणार नाहीत. पण आपल्याला हे नाही, अभ्यास केला असेल तर माहिती. मला आणखीन जास्त व्यवस्थितरित्या कळावं की आपण 1844 नंतर कसं कसं करत 2026 मध्ये पोहोचलेलो आहोत, म्हणून मी तुम्हाला त्या तारखा सांगितल्या. अंदाज करून चालत नाही. हो, तेच म्हटलं, असतील हा शब्द अंदाज आहे, आहेत हा पक्का शब्द. अमेरिकेत नाही, तसं नाही म्हणता येईल. मला खूप लोक माहित आहे जे अभ्यास करतात. आपल्या संस्थेचं सेव्हन्थ ऍडव्हेंटिस्ट मंडळीचं जे मुख्यालय आहे ते अमेरिकेमध्ये आहे, मेरीलँड मध्ये, बरोबर का? मग तिथल्या लोकांनी देवाच्या वचनानुसार निर्णय घ्यायचे. काय निर्णय घ्यायचा? शेवटचं वचन वाचूया का? हा, लूक याचा 21वा अध्याय 28वा वचन. शेवटचं वचन. काय निर्णय घ्यायचा? या सर्व गोष्टी होत असताना काय निर्णय घ्यायचा? लूक 21:28. एक मिनिट. लूक याचा 21वा अध्याय 28वा वचन. एक मिनिट. लूक याचा 21वा अध्याय 28वा वचन. लूक याचा 21वा अध्याय 28वा वचन. लूक याचा 21वा अध्याय मिळाला सर्वांना? 28वा वचन मिळालं? काय? कोणत्या गोष्टीचा आरंभ होऊ लागेल त्यावेळेस? कोणत्या गोष्टीचा आरंभ होऊ लागल्यावर? आतापर्यंत जे तुम्ही बघत आलाय, जे आपण शिकलो, या सर्व गोष्टीचा आरंभ, कोणत्या गोष्टीचा आरंभ म्हणजे काय? युद्धाचा आरंभ. युद्धाविषयी लक्ष ठेवणार तुम्ही. कोणत्या गोष्टीचा आरंभ? कुठल्या गोष्टीच्या पुढे चाललोय आपण? कुठल्या गोष्टीकडे लक्ष पाहिजे आपलं? पुढे वाचा. या गोष्टीस आरंभ होऊ लागेल, हा, सरळ उभे राहा आणि आपली डोकी वर करा. आपली डोकी वर करा, कारण तुमचा मुक्ती समय जवळ आहे. कारण तुमचा मुक्ती समय जवळ आलेला आहे. मुक्ती समय म्हणजे काय? तुमचा न्याय निवाडा करण्याची तारीख जवळ आलेली. ज्यावेळेस तुम्ही हे सगळं ऐकाल त्यावेळेस तुमचा कृपेचा काळ, न्याय निवाडा सुरून संपायच्या वेळेला आलेला आहे. संपायच्या वेळेला आलेला.
ह्याला म्हणायचं अचूक 2026 मधला संदेश. तिथून तुमचा न्यायनिवाडा सुरू नाही होणार, तिथं तुमचा न्यायनिवाडा समाप्त व्हायला सुरुवात होईल. म्हणजे पहिलं रांगेमध्ये तुम्ही आणि मी, कारण की तुम्हाला आता ही पण तारीख कळाली जवळपास. असं म्हणता येईल का की कृपेचा काळ समाप्त होतोय त्या ठिकाणी? नाही, मी इथं तारखा फक्त तुम्हाला काय काय घडामोडी होत आहेत याच्यासाठी दिले. 1844 नंतर एकही तारीख नाही. शेवटची तारीख पवित्र शास्त्रामध्ये जर तुम्हाला मिळेल 22 ऑक्टोबर 1844. 2300 वर्ष पवित्र स्थान शुद्ध होईल. 2300 दिवस कुठं पूर्ण होतात? 22 ऑक्टोबर 1844. पण त्याच्यानंतर घडामोडी ज्या घडल्या त्या घडामोडी लूक 21 मध्ये लिहिलेल्या आहेत. त्याच्यावरून मी तुम्हाला म्हणालो की अमेरिका जे आहे ते रविवारचा नियम लागू करणार आहे, पण ते टप्प्याटप्प्यानं करणार आहे. म्हणून कोणकोणते टप्पे आहेत? मे 17 एक टप्पा झाला, मग जुलै 4 एक टप्पा झाला. त्या जुलै 4च्या आसपास पण करतील, ऑक्टोबर मध्ये पण करतील, पुढच्या वर्षी पण करतील. पण आपल्याला आता तारखा लक्षात ठेवल्या पाहिजे. आता 1844 ते झालं. आता आपला आता न्यायनिवाडा संपायला आलाय. कोणाचा न्यायनिवाडा सुरू झाला पहिला? मृतांचा मध्ये त्याच्यामध्ये कोण पहिलं? आदम आणि हवा. मग आदम आणि हवा, त्याच्यानंतर जितके लोक मृत आहेत त्यांचा पहिला न्यायनिवाडा, मग जे जिवंत आहेत त्यांचा न्यायनिवाडा. आता जिवंतांमध्ये पहिला कोणाचा न्यायनिवाडा? पहिले पेत्र याचा 4था अध्याय 17 वचन. पहिला न्यायनिवाडा कोणाचा? जिवंतांपैकी पहिला न्यायनिवाडा कोणाचा? पेत्र 4, पहिले पेत्र याचा 4था अध्याय 17 वचन. 4था अध्याय 17 वचन. एक मिनिट. पहिले पेत्र मिळालं का? 4था अध्याय मिळालं का? 17 वचन वाचा, मोठ्याने वाचा जरा. कारण देवाच्या घरापासून न्यायनिवाडा होण्याची वेळ आलेली आहे. आता घरात देवाचं घर म्हणजे कोणतं? देवाची खरी मंडळी. पहिले खरी मंडळीचा न्यायनिवाडा होईल, मग रविवारच्या मंडळीचा न्यायनिवाडा होईल, मग बाकीच्या धर्मांचा न्यायनिवाडा होईल, आणि मग नास्तिक लोकांचा न्यायनिवाडा होईल. पहिला आपला का? कारण की आपल्याला एवढं कळालंय. म्हणून इथून पुढे वर्षावरती अवलंबून राहायचं नाही, महिन्यांवरती अवलंबून राहायचं, आठवड्यावरती अवलंबून राहायचं. ह्या आठवड्यात काय झालं? गेला तो काळ. ह्या वर्षामध्ये आपण हे शिकलो, त्या वर्षामध्ये ते शिकलो. आता मी तुम्हाला मे महिन्याचं सांगितलं, आता आपण जून मध्ये आहोत. लगेच जुलै मधलं पण सांगितलं तुम्हाला. जुलैमध्ये काय बघायचं? मी म्हणत नाही की 4 जुलैला रविवारचा नियम लागू होईल, कदापि ते म्हणत नाही. होईल पण नाही होईल पण माहित नाही. जर 4 जुलैला होईल किंवा नाही होईल, पण जर ज्या वेळेस रविवारचा नियम लागू होईल, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, पुढच्या वर्षी, त्याच्या पुढच्या वर्षी, कधी, त्यावेळेस सेव्हन्थ डे ऍडव्हेंटिस्ट लोकांचा काळ कृपेचा समाप्त व्हायला वेळ आली आहे. सुरू व्हायला नाही, समाप्त. गरजेचं नाही की छळ झालाच पाहिजे त्या काळात, पण ज्यावेळेस तुमचा न्यायनिवाडा होईल त्यावेळेस तुम्हाला अजिबात कळणार नाही की तुमचा न्यायनिवाडा कधी होईल. रात्री झोपेत पण होईल, सकाळी उठल्यानंतर पण होईल, जेवताना होईल, कोणासंती बोलत असताना न्यायनिवाडा होईल. देव ते सांगणार नाही की तुमचा न्यायनिवाडा कधी होईल. म्हणून देवाचं वचन म्हणतं, ज्यावेळेस रविवारचा नियम लागू होईल त्यावेळेस तुमचा न्यायनिवाडा समाप्तीचा वेळ होतोय. समाप्तीची ती वेळ आहे, म्हणजे तुमचा न्यायनिवाडा होऊन संपणार आहे त्यावेळेस. हाच संदेश नंतर वेळ नाही. म्हणून आज हा संदेश मी दिला एका ठिकाणी. तर एक महिला बिचारी, देव तिला आशीर्वाद देव, तिला खूप वाईट वाटलं आणि तिच्या मनाला धास्ती झाली. शक्यतो ती म्हणजे खंबीर अशी असते, पण तिला थोडी धास्ती वाटली. ती म्हटली की आता फार भीती वाटते. मग मी म्हटलं ते बरोबर आहे, कारण की पहिल्या देवदूताचा संदेशच तोच आहे. काय? देवाची भीती बाळगा व त्याचे गौरव करा, कारण की त्याची न्याय निवाडा करावयाची घटिका आली.
शब्दशः भीती वाटलीच पाहिजे, कारण की संदेशच तसा आहे. कृपेचा काळ सुरू आहे पण जास्त टेकणार नाही. त्याच्याविषयी शिकूया आपण. बरं, ठीक आहे. प्रगटीकरण 22 तुम्ही प्रश्न विचारला आता म्हणून परत एक वचन 22 प्रगटीकरण 22 ज्यावेळेस न्यायनिवाडा पूर्ण होईल, सगळ्या जगाला न्यायनिवाडा पार करायचा आहे, मग कोणी असू देतो, शेवटी प्रत्येक जगामधले प्रत्येक व्यक्तीला कळेल येशू ख्रिस्त कोण. जगातल्या प्रत्येक व्यक्तीला कळेल शाबात म्हणजे काय. तुम्ही नाही सांगितलं, कोणीतरी जाऊन सांगेल. आणि मग त्यांचा पण न्यायनिवाडा होईल की ते येशू ख्रिस्ताला स्वीकारतील का जगाला स्वीकारतील. आणि मग सगळा न्यायनिवाडा झाल्यानंतर येशू ख्रिस्त एकच वाक्य बोलेल आणि ते वाक्य शेवटचं असेल. प्रगटीकरण 22:11 दुराचारी माणूस दुराचार करत राहो. एकदा शिक्कामोर्तब झालं की जर एखादा व्यक्ती दुराचार पापी असेल तर तो पापापासून पवित्र होऊ शकणार नाही, तो पापातच राहील. पुढे मलिनतेने वाढणारा माणूस स्वतःला मलिन करत राहील. म्हणजे तो थोडक्यात त्या पापातच राहील. बर, पुढे नीतिमान माणूस नैतिक आचरण करत राहील. हा, म्हणजे थोडक्यात जो पवित्र आहे तो व्यक्ती पवित्र करत राहील. का? शिक्कामोर्तब झालाय, आता तो पाप नाही करणार. पुढे पवित्रचरणी माणूस स्वतःला पवित्र करत राहील. पवित्र करत राहील. हा शेवटचं वाक्य येशू ख्रिस्ताचं ज्यावेळेस न्यायनिवाडा संपेल. तो म्हणेल जो पवित्र तो पवित्र, जो पापी तो पापी. पवित्र माणूस पापी नाही होणार आणि पापी माणूस पवित्र नाही होणार. न्यायनिवाड्यामध्ये फक्त एकच प्रश्न विचारला जाईल. काय असेल तो प्रश्न? न्यायनिवाड्यामध्ये फक्त एकच प्रश्न विचारला जातो. तिथं ह्या माणसाची काय परिस्थिती होती, हा किती गरीब होता, हा शिकलेला होता का नाही, हा श्रीमंत होता का, ह्याला कोणी त्रास दिला का, काहीच नाही. एकच प्रश्न न्यायनिवाड्यामध्ये विचारला जातो. काय आहे तो प्रश्न? त्यांनी माझ्या आज्ञा पाळल्या आहेत. बस, बाकीचा कुठलाच प्रश्न विचारला जात नाही. तुम्ही म्हणाल हे न्याय आहे का? न्याय आहे. कारण की 10 आज्ञा ज्यावेळेस देवानं दिल्या त्यावेळेस प्रत्येक जीवाचा विचार करूनच त्या 10 आज्ञा दिल्या. प्रत्येक मनुष्याचा विचार करूनच त्या 10 आज्ञा दिल्या. म्हणून तुम्ही किती हुशार आहात आणि किती श्रीमंत आहात आणि किती अशिक्षित म्हणजे किती तुम्ही असुशिक्षित आहात, काही तिथं प्रश्न नाही. फक्त त्यांनी माझ्या आज्ञा पाळल्यात का? जर त्यांना 5 आज्ञा माहित आहेत, 5 आज्ञा पाळल्यात का? 5 आज्ञा कोणत्या? चोरी करू नको, खोटं बोलू नको, व्याभिचार करू नको, खून करू नको, शेजाऱ्याविषयी अभिलाषा बाळगू नको. 5 आज्ञा तेवढ्या माहित होता, त्याच्यावरती नाही. कोणाला 8 आज्ञा माहित आहेत, त्याच्यावरती त्यांचा नाही. कोणाला 10 आज्ञा माहित आहेत, त्याच्यावरती त्याचा नाही. प्रश्न फक्त ज्या आज्ञा त्यांना माहित होत्या त्या आज्ञा त्यांनी पाळल्यात का? बाकीचा कुठलाच प्रश्न त्या ठिकाणी येणार नाही. तुम्ही किती म्हणाल, मी काही म्हणू की मला देवा जास्त वेळ मिळाला, काही तिथं मुभा नाही. काही देव ऐकून घेणार नाही. कळालं का? 490 वर्ष का दिलेत? पुरेपूर वेळ. तुम्ही प्रश्न विचारला ना की 182 वर्ष झालेत अजूनपर्यंत का नाही, देवाला माहित आहे की आपल्याला वेळ लागत आहे. पण देव जास्त वेळ ती छाती दाबत बसणार नाही. शेवटच्या घटकेमध्ये आहोत. परत एकदा सांगतो, ज्यावेळेस रविवारचा नियम लागू होईल त्या काळामध्ये सेव्हन्थ डे ऍडव्हेंटिस्ट लोकांचा कृपेचा काळ समाप्त होण्याची वेळ आलेली आहे, असं तुम्ही ओळखून घ्यायचं. ती तारीख काय आहे मला माहित नाही, पण मी फक्त तुम्हाला काय काय घडामोडी होत आहेत अमेरिकेमध्ये, कारण की अमेरिकेच्या द्वारे राष्ट्रीय रविवारचा नियम लागू होणार आहे, म्हणून मी तुम्हाला तारखा सांगत आहे. तारखेकडे लक्ष द्यायचं तुमची जबाबदारी. कृपेचा काळ तुम्ही जन्मल्यापासून आहे. तुम्ही ज्यावेळेस आईच्या उदरामध्ये जन्म घेतला त्यावेळेस पासून कृपेचा काळ तुमचा सुरू. काय माहित नाही? कोणती आज्ञा माहित नाही त्यांना? 10 पैकी कोणती आज्ञा माहित नाही त्यांना? हा, कोणती माहित आहे? 5 ना? तेच मी सांगितलं मगाशी, त्याच्यावरती नाही.
देव न्यायी आहे. देव न्यायी आहे. देवाला माहित आहे की त्याला किती ज्ञान मिळालं आणि तो किती ज्ञानामध्ये वाढलाय आणि त्याला काय माहित आहे त्याच्यावरती न्याय निवड. बोललेलं कळालं? तर इथून पुढं तुम्ही वर्षांवरती विचार नाही करायचा. आता इथून पुढं महिने आणि आठवड्यावरती विचार करा. या आठवड्यात काय झालं, पुढच्या आठवड्यात काय झालं, त्याच्या पुढच्या आठवड्यात काय झालं, या आठवड्यात काय झालं, कोण सांगेल? एक एक प्रश्न वाढतच चाललाय. या आठवड्यात काय झालं सांगा. युद्ध बंद झालं. परत म्हणजे बरोबर आहे युद्ध, पण मला ते युद्धाचं सांगू नका. मला तुम्ही न्याय निवडायच्या संदर्भात सांगा. इथून पुढे सगळं न्याय निवडायच्या संदर्भात. लहानचं शिंग जे आहे त्या लहानच्या शिंगानं या आठवड्यात काय केलं ते तुम्ही शोधून मला पुढच्या आठवडी सांगा. म्हणून मी म्हटलं आठवड्यावरती आता विचार करायचा. वेळ नाही आपल्याला 1 वर्षानंतर बघू, 2 वर्षानंतर बघू, महिन्यानंतर बघू, नाही, आठवड्यावरती विचार करायचा. या आठवड्यात काय झालं माहित आहे का? आता ते कोणी येऊन शिकवावं? हा ठीक आहे. हा काय अब्राहम अकॉर्ड, बर, ती बातमी तुम्ही शोधायची. असं कसं काय? त्याचं उत्तर पुढच्या आठवड्यात. गुडघे टेकू, प्रार्थना करू. आपल्यामध्ये Yes, thank you for this day and that you have shown us better day. Thank you for Pastor's Harrison. Thank you for his teachings. Bless us as we go home. Keep us safe. Bless all the poor and needy people. Bless everyone. I ask this in Jesus' name. Amen.